स्पष्ट वक्ता, कुशल प्रशासक, मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व आणि रांगडागडी असं म्हटलं की एकच नाव समोर येतं, दादा म्हणजेच अजित पवार. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि 6 वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले अजित पवार हे आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आलेत, पण बारामतीचे 8 वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. अजित पवारांनी स्वतः आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे ते पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा ते सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे नेते ठरणार आहेत. मात्र अजित पवार नेमके कधी कधी उपमुख्यमंत्री झालेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे ते पाहूयात. अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्यानं निवडून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम केले. त्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण असून त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. मात्र जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला होता. काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले. 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयानं सर्वजण आश्चर्यचकित झाले होते, पण 3 दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 2019च्या सत्तानाट्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. ही त्यांची उपमुख्यमंत्री पदाची 5वी टर्म ठरली. आज ते पुन्हा महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा या पदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार कधी कधी उपमुख्यमंत्री राहिले आहेत त्याची यादी पुढील प्रमाणे. सर्वात आधी अजित पवार नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 असे 2 वर्ष काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा दुसरा कार्यकाळ हा काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्येच ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 असा होता. त्यानंतर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर ते 3 दिवसांचे उपमुख्यमंत्री राहिले. डिसेंबर 2019 ते जून 2022 दरम्यान अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर बंड केलं आणि सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महायुतीच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री राहिलेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.